पुन्हा एकदा अभिजितकडे जाऊया. अभिजित, जसं मी मागाशी म्हणत होतो, खरं तर हा जो घटनाक्रम आहे, ज्या पद्धतीने तो फरार झाला, निलेश फरार झाला, यापूर्वीच हे 2 फोन त्या तिजोरीमध्ये ठेवण्यात आले आणि तिजोरी पण अशी तशी नाहीये. तिजोरीला त्या फेस लॉक आहे, म्हणजे दुसरं कोणी त्याला ओपन करू नये. म्हणजे हा सगळा प्लॅन होता, हे यातून उघड होतंय का? नक्कीच या सगळ्या प्रकरणी निलेश चव्हाणचं नाव पहिल्यांदा कधी आलं तर ज्यावेळेस कसपटे कुटुंबीय खरं तर इथं आले होते याच घरी, कारण जे वैष्णवीचं तहानं बाळ होतं ते बाळ खरं तर या निलेश चव्हाणकडे असल्याचं वैष्णवी हगवणेचे जे मोठे सासरे आहेत त्यांच्या सासऱ्यांनीच त्यांना फोन करून सांगितलं की जे बाळ आहे ते कर्वेनगरला निलेश चव्हाणच्या घरी आहे. आता हा निलेश चव्हाण कोण, तर निलेश चव्हाणचे जे संबंध आहेत ते हगवणे परिवारासोबत आत्ताचे नाही आहेत, खूप जुने संबंध आहेत. कारण बरेचसे आर्थिक व्यवहार राजेंद्र हगवणे, सुशील हगवणे, शशांक हगवणे आणि निलेश चव्हाण या चौघांमध्ये बरेचसे आर्थिक संबंध गेल्या अनेक दिवसांपासून होते. त्यावेळेस पहिलं नाव जे आहे ते निलेश चव्हाणचं या प्रकरणात गोवलं गेलं. त्यानंतर जो आहे तो कसपटे परिवार इथं त्या बाळाचा ताबा घेण्यासाठी आल्यानंतर त्यांनी असं सांगितलं की निलेश चव्हाणकडे जे शस्त्र आहे, जे बंदूक आहे, त्या शस्त्रांनी आम्हाला धमकवलं. आणि यानंतर खरं तर निलेश चव्हाण जो आहे तो समोर आला, या प्रकरणाचा त्याचा संबंध आला आणि त्यानंतर वारजे पोलीस स्टेशनमध्ये जो आहे तो पहिला गुन्हा निलेश चव्हाणच्या विरोधात जो आहे तो दाखल करण्यात आला की शस्त्र बाळगल्या प्रकरणी आणि त्यानंतर खरं तर कसपटे कुटुंबियाला धमकवल्या प्रकरणी. मग तिथून या सगळी जी लिंक लागत गेली त्यानंतर समोर आलं की निलेश चव्हाण ज्यावेळेस मयुरी जगताप खरं तर माध्यमांसमोर आल्या, ज्या सून आहेत मयुरी खरं तर हगवणे परिवाराच्या मोठ्या सून आहेत, त्या समोर आल्या आणि त्यांनी पुन्हा निलेश चव्हाणचं नाव घेतलं आणि ज्यामध्ये सांगितलं की निलेश चव्हाणच या सगळ्याला कारणीभूत आहे. करिश्मा हगवणे आणि निलेश हगवणे हे मित्र आहेत दोघांचे आणि दोघांचे संबंध देखील म्हणजे हगवणे परिवाराचे आणि निलेश चव्हाणचे संबंध देखील बऱ्यापैकी चांगले आहेत आणि त्यामुळे निलेश चव्हाण हा सगळा कट रचत आहे आम्हाला मारण्याचा, असा आरोप मयुरी जगतापनी केला होता. त्यानंतर निलेश चव्हाण गेल्या 10 दिवसापासून फरार होता. कारण हे सगळं प्रकरण झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी बावधन पोलिसांनी एक कलम जे आहे ते निलेश चव्हाणच्या विरोधात दाखल केलं, निलेश चव्हाणच्या विरोधात गुन्हा दाखल केला, ज्यामध्ये वैष्णवी हगवणेच्या बाळाची हेळसांड केल्याप्रकरणी, बाळाला 3 दिवस ते 2 दिवस त्रास दिल्याप्रकरणी, कुठलाही अधिकार नसताना या बाळाला त्या बाळाची आई नसताना ठेवल्या प्रकरणी हे सगळा गुन्हा जो आहे तो दाखल झाला. त्यानंतर पिंपरी चिंचवड पोलिसांनी याचा खरं तर शोध सुरू केला. जवळपास 6 पथकं बावधन पोलिसांची असतील, पिंपरी चिंचवडच्या गुन्हे शाखेची असतील, गुंडाविरोधी पथक असेल, अशी 6 पथकं या निलेश चव्हाणच्या मागावरती गेली. पण 10 दिवस पुणे पोलीस आणि पिंपरी चिंचवड पोलिसांच्या हातावर तुरी देत निलेश चव्हाण जो आहे तो फरार होता. पण काल अखेर दुपारच्या सुमारास नेपाळ बॉर्डरवरनं पिंपरी चिंचवडच्या गुन्हे शाखेनं त्याला ताब्यात घेतलं, त्याला अटक केली. काल रात्री उशिरा म्हणजेच आज पहाटे त्याला खरं तर पुण्यात आणण्यात आलं, पिंपरी चिंचवडमध्ये नेण्यात आलं आणि त्यानंतर त्याचं जे आहे त्याचं मेडिकल झालं. मेडिकल नंतर त्याला खरं तर कोर्टात जे आहे ते हजर करण्यात आलं आणि कोर्टामध्ये जी सुनावणी झाली किंवा जे हिअरिंग झालं त्यामध्ये असं सांगण्यात आलं की निलेश चव्हाणकडे 2 मोबाईल आहेत, ज्यामध्ये लता हगवणे आणि करिश्मा हगवणे या दोघींचे मोबाईल आहेत. त्या मोबाईलमध्ये महत्वाचे पुरावे वैष्णवी हगवणेच्या मृत्यू प्रकरणी असण्याची शक्यता आहे. ते मोबाईल आम्हाला जप्त करायचे आहेत, त्या मोबाईलमधला डाटा कलेक्ट करायचा आहे. त्यासह हगवणे परिवारासोबत निलेश चव्हाणचे अनेक आर्थिक संबंध आहेत, ते संबंध आम्हाला खरं तर बघायचे आहेत, तपासायचे आहेत. मृत्यूच्या 2 दिवस आधी काही गोष्टी खरं तर संभाषण जे झालं होतं, जे मुख्य 5 आरोपी आहेत त्यांच्यामध्ये आणि या निलेश चव्हाण जो सह आरोपी आहे, यात 5 ते 6 जणांमध्ये जे संभाषण झालं होतं ते संभाषण चेक करायचं आहे. ते नेमकं संभाषण या मृत्यू प्रकरणी होतं का ते तपासायचं आहे. त्यासह जे सांगितलं गेलं की निलेश चव्हाणकडे जे बंदूक आहे, जे हत्यार आहे, जे शस्त्र आहे, त्याचा देखील वैष्णवी हगवणेला धाक दाखवत तिला जो आहे तो त्रास देत गेला, तिचा छळ झाला. हे सगळं सुनावणी कोर्टात झाल्यानंतर खरं तर कोर्टाने न्यायाधीशांनी 3 जून पर्यंत पोलीस कोठडी जी आहे ती निलेश चव्हाणला सुनावली होती. त्यानंतर या तपासादरम्यान निलेश चव्हाणनं सांगितलं की होय, त्या दोघींचे मोबाईल माझ्याकडे आहेत, ते मोबाईल जर रिकव्हर करायचे असतील तर माझ्या अगदीच. त्यामुळे खरं तर अभिजित, अतिशय महत्त्वाची घडा म्हणून प्रेक्षकांना आपण पुन्हा एकदा सांगूया, ही जी दृश्य आपण बघतोय अतिशय महत्त्वाची आणि एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण बघतो, ज्यामध्ये निलेश चव्हाणच्या घरची सगळी दृश्य आहेत. पोलीस सध्या निलेश चव्हाणला घेऊन ते त्याच्या घरी पोहोचलेले आहेत आणि अतिशय महत्त्वाचे असे 2 मोबाईल सध्या निलेश चव्हाणच्या घरामध्ये, त्याच्या लॉकरमध्ये ते आता पोलीस जप्त करतायत. आमदार अबू आझमी यांनी काय म्हटलंय बघा. आता एक क्षणाची महत्वाची बातमी आपण बघतोय.
पिंपरी चिंचवड पोलीस आता निलेश चव्हाणला घेऊन त्याच्या घरी म्हणजे त्याच्या राहत्या घरी पोलीस निलेश चव्हाणला घेऊन आता त्याच्या घरी पोहोचलेले आहेत. हगवणे कुटुंबातील सासू आणि नंदेचा मोबाईल जो आहे तो निलेश चव्हाणने आपल्या तिजोरीत लपवून ठेवल्याची माहिती पोलिसांना त्याच्याकडनं मिळालेली आहे. आणि या मोबाईलच्या माध्यमातून नेमकं वैष्णवी बरोबर काय झालं असावं, काय घडामोडी घडत होत्या आणि ऐन आत्महत्येच्या दिवशी हे आरोपी कोणाच्या संपर्कात होते याबद्दलची माहिती या मोबाईलच्या माध्यमातून मिळू शकणार आहे. त्याच्यामुळे हे मोबाईल रिकव्हर करण्याकरता, हे मोबाईल घेण्याकरता, ताब्यात घेण्याकरता आता पोलीस जे आहेत ते निलेश चव्हाणला घेऊन त्याच्या राहत्या घरी पोहोचलेले आहेत आणि तिथेच त्याच्या घरातल्या तिजोरीतनं ते 2 मोबाईल जे आहेत ते ताब्यात घेतील. कारण निलेशने हे मोबाईल आपल्याकडे लपवून ठेवलेले होते. वैष्णवीची सासू आणि नंदेचा मोबाईल जो आहे तो निलेशने आपल्या घरच्या तिजोरीत लपवलेला होता आणि तेच मोबाईल घेण्याकरता आता पोलीस जे आहेत ते निलेश चव्हाणला घेऊन त्याच्या घरी पोहोचलेले आहेत आणि ते मोबाईल जे ते ताब्यात घेतील. अर्थात या प्रत्येक घडामोडीवर आपण बारकाईने लक्ष ठेवून आहोत. या सगळ्या घडामोडी आपण आपल्यापर्यंत पोहोचवते. जेव्हा निलेश चव्हाणला त्याच्या घरी आणण्यात आलं त्याची दृश्य आपण बघतोय आणि अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी अभिजित आपल्याबरोबर आहेत. अभिजित, काय तपशील? विशाल, निलेश चव्हाणला घेऊन पिंपरी चिंचवड पोलीस जे आहेत ते निलेश चव्हाणचं जे कर्वेनगरचं घर आहे खरं तर पुण्यातलं, त्या कर्वेनगरच्या घरी आता दाखल झालेले आहेत. हगवणे प्रकरणातील ज्या मुख्य आरोपी आहेत लता हगवणे आणि करिश्मा हगवणे या दोघींचे मोबाईल या निलेश चव्हाणकडे असल्याची माहिती खरं तर कोर्टात आज देण्यात आली होती आणि पोलिसांना हेच मोबाईल जे आहेत ते चेक करायचे होते. आणि त्याच पार्श्वभूमीवर निलेश चव्हाणच्या घरी आता हे सगळे पोलीस जे आहेत ते पिंपरी चिंचवडचे दाखल झालेले आहेत. बावधन पोलीस दाखल झालेले पाहायला मिळत आहेत. कारण जे 2 मोबाईल रिकव्हर करायचे होते त्या या निलेश चव्हाणच्या या ओंकार सोसायटीच्या 4थ्या मजल्यावरती जे निलेश चव्हाणचं घर आहे त्या घरामध्ये खरं तर हे 2 मोबाईल फोन आहेत, ज्यामध्ये खरं तर कोर्टात देखील पोलिसांनी असं सांगितलं होतं की वैष्णवी हगवणेच्या मृत्यूच्या आधी जे काही डेटा होता, जे आरोपी आहेत 5 आरोपी त्यांच्यामध्ये आणि निलेश चव्हाणमध्ये काही चॅटिंग झालेलं आहे, काही कॉन्व्हर्सेशन या फोनवरनं झालेलं आहे आणि ते कॉन्व्हर्सेशन, ते चॅटिंग किंवा वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील महत्त्वाचे पुरावे त्या दोघींच्या मोबाईलमध्ये असण्याची शक्यता जी आहे ती वर्तवण्यात आली होती कोर्टात. खरं तर पिंपरी चिंचवड पोलिसांनी ही माहिती दिली होती आणि तेच मोबाईल जो मुख्य पुरावा मानला जातो या सगळ्या प्रकरणातला निलेश चव्हाणच्या घरी ते 2 मोबाईल होते. 10 दिवसानंतर काल रात्री निलेश चव्हाणला पकडल्यानंतर आज त्याला कोर्टात हजर करण्यात आलं होतं. 3 तारखेपर्यंत पोलीस कोठडी खरं तर न्यायालयानं सुनावली होती आणि त्यानंतर आता पिंपरी चिंचवडचे बावधन पोलीस जे आहेत ते आता निलेश चव्हाणला जो मुख्य हा सगळ्यातला सह आरोपी आहे त्या आरोपीला घेऊन आता या निलेश चव्हाणच्या घरी दाखल झालेले आहेत. सोबत पंच देखील आहेत 4थ्या मजल्यावरती. याच खरं तर घरी जे आहे ते या बिल्डिंगमध्ये निलेश चव्हाणचं घर आहे तिथून जे लता हगवणे आणि करिश्मा हगवणे ज्या वैष्णवी हगवणेची सासू आणि ज्या नणंद आहेत त्यांचे दोघींचे मोबाईल या निलेश चव्हाणकडे होते आणि तेच रिकव्हर करण्यासाठी आणि त्या मोबाईलमध्ये महत्त्वाचे पुरावे असण्याची विशाल शक्यता आहे आणि ते सगळे रिकव्हर करण्यासाठी आता हे पोलीस जे आहेत ते निलेश चव्हाणला घेऊन दाखल झालेले पाहायला मिळत आहेत. अगदीच अभिजित, या मोबाईलमधून खरं तर खूप मोठी आणि महत्त्वाची माहिती समोर येऊ शकते. दरम्यान आपण प्रेक्षकांना दाखवूया त्या ठिकाणी नेमकी काय काय सध्या कारवाई सुरू आहे, त्या ठिकाणी नेमकं काय सुरू आहे सांगू शकाल का आणि दाखवू शकाल का? नक्कीच माझ्या मागं पिंपरी चिंचवड पोलिसांच्या 2 गाड्या तुम्ही पाहतायत. याच गाडीत निलेश चव्हाण जो आरोपी आहे त्या आरोपीला याच गाडीत खरं तर त्याच्या राहत्या घरी जे कर्वेनगरमध्ये औदुंबर सोसायटी आहे तिथलं या घरातला 4था मजला तिथं पिंपरी चिंचवडचे पोलीस जे अधिकारी आहेत किंवा जे पोलीस कर्मचारी आहेत ते निलेश चव्हाणला घेऊन 10 मिनिटापूर्वी दाखल झालेले आहेत. सोबत 2 पंच जे आहेत ते 2 पंच देखील आता तर बावधन पोलिसांनी सोबत आणलेले आहेत. कारण या जागेचा जे घर आहे निलेश चव्हाणचं तिथून कुठल्या गोष्टी रिकव्हर होतात का, 2 मोबाईल जे हगवणे प्रकरणातील लता हगवणे आणि करिश्मा हगवणे त्यांचे 2 मोबाईल याच घरी असल्याचं सांगितलं होतं आणि ते मोबाईल रिकव्हर करण्यासाठी खरं तर त्या मोबाईलसह अजून कुठल्या गोष्टी मिळतात का हे सगळं पाहण्यासाठी हे दाखल झालेले पाहायला मिळतात. पोलीस आता जो निलेश चव्हाण आहे त्याच्याकडून आधी खरं तर वारजे पोलिसांनी एक लॅपटॉप देखील जप्त केला होता जुन्या प्रकरणाचा आणि आता खरं तर पिंपरी चिंचवड पोलीस इथून पंचनामा करत काय काय नेमकं जप्त करतात. 2 मोबाईल जे आहेत त्या मोबाईलसह दुसऱ्या कुठल्या वस्तू किंवा कुठले पुरावे या त्याच्या घरातून जप्त करतात. जे वेपन आहे खरं तर आज रिमांडमध्ये असंही सांगण्यात आलं होतं की वैष्णवी हगवणेला निलेश चव्हाणच्या या वेपननं धमकवले जे आहेत ते त्याची देखील शक्यता असू शकते.
ते वेपन देखील त्यांना कलेक्ट करायचं, ते वेपन देखील इथून मिळतं का, हे सगळे तपासणी चाचपणी आता बावधन पोलीस करतील. त्यासाठीच आता त्या निलेश चव्हाणला जो आरोपी आहे त्याला घेऊन हे जे आहेत ते दाखल झालेले आहेत, पंच सोबत आहेत आणि याच घराच्या 4थ्या मजल्यावरती निलेश चव्हाण राहतो, तिथंच हे सगळे रिकव्हरी करण्यासाठी जे आहेत ते आलेले पाहायला मिळत आहेत. बरं अभिजित, हे जे 2 मोबाईल आहेत खरं तर तपासामध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. या मोबाईल सापडल्यानंतर कोणत्या कोणत्या गोष्टी प्रामुख्याने समोर येऊ शकतात? जसं आपल्याला माहिती आहे की जे सांगण्यात आलं होतं की वैष्णवी हगवण्याच्या मृत्यूच्या पूर्वी या मोबाईलवरनं खरं तर जे 5 मुख्य आरोपी आहेत म्हणजे राजेंद्र हगवणे, शशांक हगवणे, सुशील हगवणे, लता हगवणे आणि करिश्मा हगवणे या सगळ्यांची निलेश चव्हाण सोबत जी आहे ती चॅटिंग झाली होती, कॉन्व्हर्सेशन या मोबाईलमधनं झालं होतं आणि लता आणि करिश्माच्या मोबाईलवरनं हे सगळं चॅटिंग झालं होतं किंवा या सगळ्यांचे निलेश चव्हाण सोबत जे आर्थिक संबंध आहेत त्याचं देखील बराचसा डेटा या मोबाईलमध्ये असण्याची शक्यता आहे. ते सगळं या मोबाईलमधून समोर येईल. कारण जी चॅटिंग झालेली आहे ती नेमकी चॅटिंग कुठली आहेत, कारण जे सांगण्यात येत होतं निलेश चव्हाण आणि निलेश चव्हाण जो आहे तो करिश्मा हगवणेला खरं तर फूस लावत होता, वैष्णवी हगवणेला छळण्यासाठी इथून खरं तर बैठका घेतल्या जात असल्याचा आरोप हगवणेची जी मोठी सून आहे मयुरी जगताप तिनं केलं होतं. निलेश चव्हाण अनेकदा आमच्या नवऱ्याला, आमच्या सासूला आणि आमच्या नंदेला सांगत होता की कसा या 2 सुनांना त्रास द्यायचा. निलेश चव्हाण खरा या सगळ्यातला मास्टर माइंड आहे, त्यानंच आम्हाला मारण्यासाठी प्रवृत्त केलं असं देखील जे आहे ते त्यांच्या मोठी जी सून आहे त्यांच्याकडून सांगण्यात आलं होतं. आणि जो मोबाईल आता रिकव्हर केले जातील त्या मोबाईलमध्ये पोलिसांचा असा खरं तर शक्यता वर्तवली होती पोलिसांनी की त्याच्यामधून महत्वाची माहिती खरं तर या सगळ्या प्रकरणातील रिकव्हर होईल आणि त्याचसाठी हे 2 मोबाईल जप्त झाल्यानंतर कुठले पुरावे, कारण याच ग्राउंड्सवरती असती खरं तर पोलिसांनी जी आहे ती पोलीस कोठडी मागितली होती, रिमांड न्यायालयात मागितली होती. आता कुठल्या ग्राउंड, हे जे ग्राउंड्स आहेत त्या ग्राउंड्सवरती मागितल्यानंतर नेमकं जे आहे ते यांच्या खरं तर याच्यामधून काय समोर येतं, त्या कुठले कॉन्व्हर्सेशन याच्यामध्ये आहेत ते खरं तर आता बघणं महत्वाचं ठरणार आहे. कारण 3 दिवसाच्या रिमांडमध्ये पोलिसांना ही सगळी चौकशी करायची आहे. आरोपींचा जो मोबाईल जप्त होतील त्या मोबाईलमध्ये काय आहे ते सगळं दाखवायचं आहे. म्हणून हे सगळे मोबाईल जप्त होणं महत्वाचं होतं, त्याच्यातले पुरावे जप्त होणे महत्वाचे होते आणि त्यासाठी जी आहे ती हे मोबाईल जप्त होणं गरजेचं होतं. आणि म्हणून या निलेश चव्हाणला घेऊन आता हे पोलीस जे आहेत ते बावधन पोलीस या ठिकाणी दाखल झालेले पाहायला मिळत आहेत. अगदीच अभिजित, खरं तर अतिशय महत्त्वाची अपडेट ही आत्ता सध्या आपण बघतोय. आपण दरम्यान बघतोय आता पोलीस जे आहेत ते निलेश चव्हाणच्या घरी सध्या दाखल झाले. त्यांच्यासोबत निलेश सुद्धा आहे आणि जे मोबाईल 2 आहेत जे लपवलेले आहेत, तिजोरीमध्ये ठेवलेले आहेत, ते आता पोलीस ताब्यात घेत आहेत. त्यामुळे पोलीस आता निलेश चव्हाणच्या घरी दाखल झालेले आहेत. आपण बघितलं होतं सासू आणि नणंद यांचे 2 जे मोबाईल आहेत ते तिजोरीमध्ये ठेवण्यात आले होते आणि त्या तिजोरीचं जे लॉक होतं ते निलेशच्या चेहऱ्यावरती होतं, फेस अनलॉक होतं. त्यामुळे निलेश चव्हाणला घेऊन पोलीस सध्या त्याच्या राहत्या घरी गेलेले आहेत. त्यामुळे क्षणाची आपण मोठी घडामोड सध्या बघतोय. सासू आणि नणंदेचे मोबाईल हे तिजोरीमध्ये ठेवलेले आहेत आणि मोबाईल पोलीस ताब्यामध्ये घेऊन यानंतर पुन्हा तपास होईल आणि अनेक नव्या बाबी, अनेक नवे अपडेट्स यातून सुद्धा पुढे आपल्याला बघायला मिळणार आहेत. कारण या मोबाईलमध्ये नेमकं कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत, कोणतं चॅटिंग आहे, कोणाला कॉल झालंय, जे आरोपी आहेत ते एकमेकांच्या संपर्कात कसे होते, असे अनेक पैलू खरं तर यामधून उघडकीस येणार आहेत. त्यामुळे आता निलेश चव्हाणला घेऊन पोलीस जे आहेत ते निलेशच्या राहत्या घरी गेलेले आहेत आणि या ठिकाणी जे तिजोरीमध्ये ठेवलेले जे 2 फोन आहेत, सासू आणि नणंदेचे 2 मोबाईल, हे आता पोलीस ताब्यात घेतील, पोलीस जप्त करतील आणि त्यानंतर पुन्हा एकदा तपास सुरू होईल. पुन्हा एकदा जाऊया, आमचे प्रतिनिधी अभिजित सध्या आपल्यासोबत आहेत. अभिजित, जर एकंदर घटनाक्रम बघितला, ज्या पद्धतीने वैष्णवीचं बाळ निलेशच्या ताब्यात होतं, ते नंतर पुन्हा एकदा वैष्णवीच्या कुटुंबाकडे देण्यात आलं, त्यानंतर निलेश चव्हाण हा फरार झाला आणि फरार होताना हे जे 2 फोन आहेत ते तिजोरीमध्ये ठेवण्यात आलेले आहेत. अभिजित, मी तुमच्याकडे येतोच. दरम्यान आपण गोविंद आमचे प्रतिनिधी त्यांच्याकडे जाऊया. गोविंद, तुमच्याकडे सध्याचे काय अपडेट्स आहेत?
अजिंक्य, न्यूज 18 लोकमतनी 2 तासांपूर्वी खरं तर ही माहिती दिली होती आणि त्या माहितीवर शिक्कामोर्तब झालेला आहे. निलेश चव्हाण ज्यावेळेस लखनौ टू पुणे हवाई मार्गाने येत होता त्याच दरम्यान पोलिसांनी त्यांना अतिशय अचूक संवाद साधत या संदर्भातली माहिती मिळवली होती आणि तीच माहिती न्यायालयासमोर हजर केली की या दोन्ही मोबाईल संदर्भात निलेश चव्हाणला माहिती आहे. निलेश चव्हाणचा फेस लॉक जो आहे तो त्याच्या घरातल्या तिजोरीला आहे आणि त्याला नेल्याशिवाय ते लॉक उघडणार नाही. म्हणजे याआधी देखील निलेश चव्हाणच्या घरात पुणे पोलिसांनी छापा मारला होता, मात्र या तिजोरी संदर्भात पुणे पोलिसांना माहिती नव्हतं. पण आता जेव्हा निलेश चव्हाणला तिथे नेलं जाईल तेव्हा त्याच्या फेस दाखवून तो लॉक उघडला जाईल आणि त्यामध्ये हे 2 मोबाईल असल्याची, त्याच्या तिजोरीमध्ये 2 मोबाईल असल्याची माहिती सगळ्यात आधी न्यूज 18 लोकमतनी दाखवली होती. अर्थात त्या माहितीवर शिक्कामोर्तब झालेला थोड्याच वेळात पंचाच्या समक्ष, म्हणजे आतापर्यंत ही मोबाईल जप्त केले असते, मात्र आता पंचाच्या समक्ष हे दोन्ही मोबाईल जे आहेत ते आता पोलीस ताब्यात घेत आहेत आणि याच मोबाईलमध्ये करिश्मा हगवणे त्याचबरोबर निलेश हगवणे यांच्या दरम्यान कोणतंच असं संभाषण झालं किंवा संवाद झाला त्याचा उलगडा होणार आहे. निलेश चव्हाण 23 मे रोजी पुणे सोडून फरार झाला होता, तर त्या आधीच 17 मे रोजी जेव्हा 16 मेला वैष्णवीचं आत्महत्येचं प्रकरण समोर आलं त्या दुसऱ्या दिवशी 17 मेला निलेश चव्हाण तिथे होता आणि त्यांनी दोन्ही मोबाईल जे आहेत ते आपल्याकडे घेतले आणि त्यानंतर त्यांनी लॉकरमध्ये ठेवले होते. त्यामुळे हा सगळा मोबाईल लपवण्याचा कारण काय, निलेश चव्हाण अशा पद्धतीने नेपाळपर्यंत पोहोचण्याचा म्हणजे पोलिसांपर्यंत दूर पोहोचण्याचं कारण काय, हे या सगळ्या मोबाईलच्या संभाषणामध्ये कैद आहे आणि हे मोबाईल कुणालाही मिळू नये यासाठी म्हणून निलेश चव्हाणनी ते आपल्या घरातल्या लॉकरमध्ये तिजोरीमध्ये ठेवले होते. त्याचं फेस लॉक त्याला होतं आणि त्याला नेल्याशिवाय हे फेस लॉक उघडणार नव्हतं किंवा लॉक जे आहे तिजोरीचं ते उघडणार नव्हतं. त्यामुळे त्याला नेणं तिथं आवश्यक होतं. आता पंचाच्या समक्ष त्याचं हे लॉक उघडलं जाईल. त्याचबरोबर त्याच्या लॉकरमध्ये आणखी काय गोष्टी आहेत जे की त्याचा परवाना आहे बंदुकीचा, त्याचबरोबर त्याची पिस्टल जी मिळाली नव्हती ती आहे का याचा देखील पोलीस तपास करतील. मात्र या सगळ्या प्रकरणामध्ये आतापर्यंत म्हणजे जवळपास 10 दिवस होत आहेत. लता हगवणे आणि जी नणंद आहे करिश्मा हगवणे यांचे मोबाईल मिळून आले नव्हते आणि पोलिसांना अजूनही संशय आहे की या मोबाईलमध्ये जी वैष्णवी आहे त्याच्या आत्महत्यापूर्वी नेमकं कोणी संभाषण एकमेकांशी साधलं आणि नेमकं त्या दिवशी काय घडलं याचा उलगडा होणार आहे. अजिंक्य, सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे ज्या दिवशी वैष्णवीची आत्महत्या झाली त्या दिवशी सासरा राजेंद्र हगवणे, लता हगवणे सासू, करिश्मा जी आहे ननंद हे तिघेही घटनास्थळी दाखल नव्हते. तर शशांक हगवणे देखील घटना घडल्यानंतर काही वेळाने आला. या सगळ्याच सीसीटीव्ही फुटेज पिंपरी चिंचवड पोलिसांकडे आत्ताही आहे. त्यामुळे हे नेमके त्यावेळेस मनसरमध्ये त्यांचं लोकेशन दाखवत होतं. हे मंचरला एका लग्नात गेले होते. त्यामुळे तिथे गेले असताना जेव्हा वैष्णवीने आत्महत्या केली तेव्हा तिथे कोण होतं, त्यावेळेस तिने आत्महत्या केली जर कोणीही घरात नसताना तर तिने कोणत्या जाचातनं ती आत्महत्या केली का तिला आत्महत्येस प्रवृत्त केलं आणि तिच्या आत्महत्येची सगळ्यात पहिली माहिती निलेश चव्हाणला होती का असा संशय पोलिसांना आहे. अगदीच गोविंद, जसं तुम्ही म्हणताय न्यूज 18 लोकमतने सगळ्यात आधी ही माहिती आधीच दाखवलेली होती, ही बातमी आधीच सांगितलेली होती की 2 मोबाईल जे आहेत ते निलेशच्या ताब्यात आहेत, त्याच्या लॉकरमध्ये आहेत.